नमस्कार मित्रांनो, सेंटर स्पॉटच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, अलीकडेच फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि आपल्याला माहितीच आहे त्यामध्ये भाजपचे किती आमदार मंत्री बनलेले आहेत आणि मग त्याच्यात शिंदे सेनेचे किती जण मंत्री बनले आणि अजित पवारांचे आमदार किती जण मंत्रीपदी त्यांची वर्णी लागली. या जोडीलाच हेही कळलं की कुठल्या कुठल्या जिल्ह्याला कोण कोण पालकमंत्री बनलेले आहेत. यातून एक गोष्ट निष्पन्न झाली की सोलापूरला पुन्हा एकदा ठेंगा दाखवण्यात आलेला आहे. खरंय मित्रांनो यंदा 2024च्या विधानसभा इलेक्शन्सच्या वेळेला सोलापूरनी महायुतीच्या पदरात भरभरून आपलं माप टाकलं. त्यातही भाजपच्या झोळीत तर भरभरून माप टाकलं. म्हणजे अख्खा भाजपचं जे म्हणजे सोलापूर जे काही शहर आहे ते पूर्णपणे भाजपमय होऊन गेलं. इथं सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख हे दोघंही आधीपासूनचे आमदार, त्यांनी तर आपला गड राखलाच. त्यासोबतच सचिन कल्याण शेट्टी अक्कलकोटचे, त्यांनी सुद्धा भाजपचा किल्ला राखला. आणि चौथं म्हणजे सोलापूर मध्य, जो भाजपला सतत हुलकावणी देत होता, यंदा भाजपनी हा सोलापूर मध्य जिंकून घेतला. देवेंद्र कोठे यांनी आमदारकी मिळवली. तब्बल चार आमदार एकट्या सोलापूर शहर मधनं निवडून आले. त्याच्यामध्ये काही काही ग्रामीण भाग आहे, नाही असं नाही, पण बरं उर्वरित जिल्ह्याचा जर विचार केला तर मग तिथे भाजपचा एवढा परफॉर्मन्स नाही चांगला झालेला, मान्य आहे. पण महायुतीतले जे इतर घटक पक्ष आहेत त्यांनाही काही जागा मिळालेल्या आहेत. पण आपण नुसता भाजपचा विचार करू तरीही एवढे चार असे निवडून आले. शिवाय महायुतीचा विचार केला तर 5 जण निवडून आले. पण तरी सुद्धा भाजपच्या एकाही सोलापुरी आमदाराला मंत्रीपद मिळालं नाही. साधं राज्यमंत्रीपदही नाही मिळालं. वाईट गोष्ट ही आहे की साधं पालकमंत्रीपद सुद्धा सोलापुरी माणसाला मिळालेलं नाही. सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री हे सोलापूर बाहेरचेच होणार आहेत. जसं गेल्या काही वर्षांपासून चाललेलं होतं, चंद्रकांतदादा पाटील हे पालकमंत्री आहेत, तशाच पद्धतीने तोच कित्ता पुन्हा एकदा गिरवला जाण्याची शक्यता आहे. आयदर चंद्रकांतदादा पाटील यांना कंटिन्यू केलं जाईल किंवा मग गोरे म्हणून जे आहेत त्या सातारचे त्यांना पालकमंत्री केलं जाईल. म्हणजे सोलापूरच्या नशिबी पुन्हा एकदा भोपळा. मग सोलापुरी जनतेला हे वाटणं साहजिक आहे ना, म्हणजे आम्ही नेमकं काय केलं म्हणजे सत्तेत बसलेले लोक सोलापूरच्याकडे लक्ष देतील, सोलापूरच्या प्रश्नांच्याकडे त्यांचं ध्यान वळेल, सोलापूरच्या समस्या सोडवण्याची फिकीर किंवा चिंता मुंबईत सत्तेत बसलेले लोक कधी करतील आणि काय केलं म्हणजे त्यांना सोलापूरची आठवण होईल. खरोखर हे फार गूढ प्रश्न आहेत, गहन प्रश्न आहेत. सोलापुरी जनतेला ह्या प्रश्नाची उकल आज गायब झालेली नाहीये. कारण ही कथा ही फक्त 2024ची नाहीये, ही कथा फक्त 2019ची नाहीये, ही 2014ची फक्त नाहीये. म्हणजेच 2014 पासून जी भाजपची घोडदौड सुरू झाली महाराष्ट्रात जबरदस्त वेगाने, त्याआधी युतीचा काळ जो काही होता, म्हणजे गोपीनाथ मुंडेंचा मराठवाड्यामध्ये जे काही वारं निर्माण झालेलं होतं त्याचा इम्पॅक्ट सोलापूर जिल्ह्यात थोड्या थोड्या प्रमाणात का विना व्हायला लागलेला होता. पण बऱ्यापैकी तरीही सोलापूर जिल्हा हा एकंदरीत आघाडीच्याच कडे होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या ताब्यात होता. तिथून हळूहळू हा जिल्हा पूर्णपणे युतीच्या आणि नंतर आता तर महायुतीच्या झोळीत पडला. खरं तर असं म्हणूया भाजपमय होऊन गेला. म्हणजे भाजपच्या रंगात हा सोलापूर जिल्हा न्हाऊन निघाला. त्यामुळे असं वाटू शकतं की ह्या समस्येच्या मुळाशी फक्त भाजपच आहे का? भाजपचे पक्षश्रेष्ठी, भाजपचं नेतृत्व मुंबईत बसलेलं, त्यांचं सोलापूरच्याकडे दुर्लक्ष होतं का? एवढंच नाहीये फक्त. त्याच्या आधी जर बघितलं, भाजपच्या आधी
काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे जे होते त्यांच्याकडे सत्ता सतत होती महाराष्ट्रातली. त्यांच्याही काळामध्ये सोलापूरचा विकास नव्हता, सोलापूरचा ऱ्हासच होत गेला. आणि म्हणून तर एकेकाळी सोलापूर जी उद्योग नगरी होती ब्रिटिशांच्या काळामध्ये, त्याला पूर्वेकडचं मँचेस्टर म्हटलं जात होतं. ज्याला आपण म्हणतो टेक्सटाईल इंडस्ट्री, इथून एक्सपोर्ट होत होतं मोठ्या प्रमाणात सोलापूरहून. इथले टर्किश टॉवेल प्रसिद्ध होते. सोलापुरी चादर हा जो ब्रँड आहे त्याच्या मागे सोलापूर नाव आहे. इथली शेंगाची चटणी ब्रँड आहे, तो एक मोठा ब्रँड आहे. इथं बरं एवढ्या दोनच गोष्टी नाही आहेत सोलापुरात, हे कित्येकांना माहितीच नसतं. सोलापूरची ज्वारी, इथं मोठ्या प्रमाणात म्हणजे सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साखर कारखाने आहेत. असं म्हटलं जातं की महाराष्ट्रातले जे काही टोटल साखर कारखाने आहेत त्यात सगळ्यात जास्त साखर कारखाने संख्येने एकट्या सोलापूर जिल्ह्यात आहेत. म्हणजे साखरेचं प्रोडक्शन, परिणामी होणारी साखरेची निर्यात, ह्यातून रेव्हेन्यू जनरेशन होतोय महाराष्ट्र सरकारला. म्हणजे सोलापूरचं कॉन्ट्रीब्युशन हे महाराष्ट्राच्या अर्थकारणाच्यासाठी, कृषी क्षेत्राच्यासाठी, व्यापार आणि उद्योगाच्यासाठी प्रचंड आहे. असं असून सुद्धा सातत्याने वेगवेगळ्या पक्षांची जी सरकार महाराष्ट्रात निर्माण होत गेली, सत्तारूढ होत गेली, पक्ष कुठलाही असो, कुठल्याही पक्षाची सत्ता असो, त्यांचं सोलापूरच्या विकासाच्याकडे कायम दुर्लक्ष झालं. सोलापूरचा ऱ्हास कसा होत जाईल ह्याकडेच सगळ्यांनी आवर्जून लक्ष दिलं. अगदी सोलापूरचे पुत्र असलेले जे आमचे एक महानुभाव हे जेव्हा मुख्यमंत्री बनले महाराष्ट्राचे, त्यांच्याही काळात सोलापूरचे प्रश्न ते तसेच राहिले. असं का झालं? अगदी मूलभूत समस्या, पाण्याचा प्रश्न. विचार करा मित्रांनो, मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी एक दिवस जर पाणी आलं नाही तर काय अवस्था होते मुंबईकरांची, पुणेकरांची. सोलापूर सारख्या उद्योग नगरीमध्ये 5-5 दिवस पाणी येत नाही. शहराची ही अवस्था आहे. शहराची 5-5 दिवस पाणी येत नाही. 5 दिवसानंतर पाणी येतं ते 4 तासासाठी टिकतं फक्त. ही अवस्था आहे सोलापूरची. कसे उद्योग टिकतील? सोलापूरमध्ये लोडशेडिंगची समस्या प्रचंड आहे. एकदा लाईट गेले की 4-4, 5-5 तास लाईट जातात. पावसाळ्याच्या दिवसात तर विचारूच नका. इतकी व्हेंटिलेटरवरती असलेली इथली विद्युत समस्या. कसे उद्योग येतील? कारण विषय फक्त MIDC पुरता नसतो. औद्योगिक वसाहतीमध्ये आम्ही वीज बरोबर देतोय, तिथं पाणी बरोबर सप्लाय करतोय, नाही, एवढं चालत नसतं. शेवटी कर्मचारी हा औद्योगिक वसाहतीत राहत नसतो. तिथे येणारे जे कर्मचारी असतात ते नॉर्मल वस्तीतच राहत असतात. त्यांनाही पाण्याच्या समस्या असतात, त्यांनाही घरदार असतात, त्यांनाही लेकरं बाळं असतात. त्यांची मुलं शाळेत जात असतात, त्यांच्या बायका मुलं कुठे कुठे काम करत असतात, सर्व्हिस करत असतात. प्रत्येक जण काही औद्योगिक वसाहतीत जात नसतात. त्यामुळे ओव्हरऑल विचार करायला पाहिजे, होलिस्टिक विचार सोलापूरच्या विकासाचा, सर्वांगीण विचार. का बरं अशा पद्धतीने इतर शहरांच्याकडे दुर्लक्ष केलं जात नाही? गंमत आहे. मला खरोखर गंमत वाटतं. आता मी आकडेवारीतच जाईन. मंत्रिमंडळामध्ये विभागनिहाय प्रतिनिधित्व कसं मिळालंय. पक्ष सगळे आपण बाजूला ठेवायचे. हे जे 3 पक्षाचं जे सरकार आहे महायुतीचं, पक्षनिहाय आपण नाही बघायचं, पक्ष बाजूला ठेवू, विभागनिहाय बघू. कुठल्या विभागाच्या वाट्याला किती मंत्रिपदं आली. सगळ्यात जास्त मंत्रिपदं अर्थातच पश्चिम महाराष्ट्राला आलेली आहेत. 10 मंत्रिपदं ही पश्चिम महाराष्ट्राला आली आहेत, एकट्या पश्चिम महाराष्ट्राला. त्या खालोखाल कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ यांना प्रत्येकी 8-8 मंत्रिपदं आहेत. मराठवाड्याला 6 आहेत आणि मुंबईला 2 आहेत. आता पश्चिम महाराष्ट्राची आकडेवारी फार इंटरेस्टिंग आहे. 10 मंत्री आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये, पण पश्चिम महाराष्ट्रात त्याच्यात खोलात शिरलं तर कुठल्या जिल्ह्याला किती मंत्रिपदं आली आहेत? तर पुण्याला 4 मंत्री आलेत आणि साताऱ्याला सुद्धा 4 मंत्री आलेत.
इंटरेस्टिंग आहे. पुण्याला 4 मंत्री, साताऱ्याला 4 मंत्री, कोल्हापूरला 2 मंत्री, सोलापूरला भोपळा. का बरं असं झालं? सोलापुरात महायुतीचे किंवा भाजपचे आमदार निवडून आले नाहीत का? मग एक सुद्धा मंत्री का बरं नाही? आता या पार्श्वभूमीवर आपण महायुतीचे कुठे कसे कसे जिंकून आले पश्चिम महाराष्ट्रात त्याविषयी नको आहेत बघायला, फक्त भाजपचं बघूया. पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा परफॉर्मन्स कसा आहे? तर भाजपचे 8 आमदार हे पश्चिम महाराष्ट्रात जिंकून निवडून आलेले आहेत. तर त्यामध्ये भाजपचे पुण्यामध्ये सगळ्यात जास्त आले आणि त्या खालोखाल साताऱ्यात आलेले आहेत. पण सोलापुरात मात्र 4 ते 5 जण जिंकून आलेले आहेत भाजपचे. मग असं का की साताऱ्याच्या वाट्याला 4 मंत्री टोटल, म्हणजे त्याच्यामध्ये पण शिंदे सेनेचे पण आले, अजित पवार गटाचे पण आले, भाजपचा पण एखाद दुसरा असेल. सोलापूरच्या वाट्याला मात्र एकही मंत्रीपद नाही, एकही राज्यमंत्रीपद पण नाही. आता तुम्हाला असं वाटेल की आपल्याला एवढं खवळायला काय झालंय, कोणाला मंत्रीपद मिळालं नाही मिळालं ह्याच्यानी आपण एवढं वरखाली पित्त करण्याची काय गरज आहे? खरंय, एखादी व्यक्ती जेव्हा मंत्री बनते त्या व्यक्तीचं कल्याण होईल कदाचित असं आपल्याला वाटू शकतं. आपल्यासारख्याला 1 रुपयाचा ना फायदा ना तोटा, कोण मंत्रीपदी बसतोय ह्याच्याशी आपलं देणं न घेणं, वरपांगी हे खरं आहे. पण मित्रांनो, गोष्ट अशी आहे की ज्यांच्या तळागाळातल्या लोकांच्या ज्यांच्या समस्या असतात ना, त्यांना त्यांच्या जिल्ह्यातला व्यक्ती हा जेव्हा मंत्री बनतो किंवा राज्यमंत्री बनतो, अगदीच काही नाही तर गेला बाजार पालकमंत्री तरी बनतो, तेव्हा तो पालकमंत्री जेव्हा दौऱ्यावर येतो स्वतःच्या जिल्ह्याच्या आणि त्याचं घरही तिथंच असतं, जेव्हा तो पालकमंत्री जर तो तिथलाच मूळचा असेल तर त्याचं तर घर तिथे असतं, त्याच्यामुळे त्याचा निवासही तिथे असतो. तर त्यावेळेला हे जे तळागाळातले जे लोक असतात, ज्यांच्या खरोखर जेन्युइन समस्या असतात, असे लोक त्या व्यक्तीला भेटू शकतात. जर अर्थात हे शेवटी इफ्स अँड बट्स वरती आहे, तो नेताही त्या ताकदीचा पाहिजे, त्याला थोडीशी कळकळ तळमळ असावी लागते, तेव्हाच ते शक्य होतं. पण ऍटलिस्ट तो तिथं जागेवर असतो, तिथं ज्याच्या पुढे आपण समस्या मांडू शकतो. प्रत्येकाला काही मंत्रालयाच्याकडे जाता येत नसतं आणि म्हणूनच तुमच्या भूमीतला तुमच्या जिल्ह्यातला व्यक्ती जेव्हा निदान पालकमंत्री जरी असतो ना, त्यावेळेला तुमच्या जिल्ह्याचा विकास अडून बसत नाही. एक साधी गोष्ट, एक साधं उदाहरण मित्रांनो, की ब्लेम गेम करणं खूप सोपं आहे. जेव्हा 2014ला भाजप सत्तेत आला त्यावेळेला हे बोलणं खूप ठीक होतं, म्हणजे महाराष्ट्रापुरतं मी बोलतोय. त्यावेळेला हे म्हणणं ठीक होतं की सोलापूरचा विकास का अडून बसला, इतकी वर्ष सोलापूर का मागास राहिला. 2014च्या वेळचे महाराष्ट्रातल्या मोठमोठ्या अगदी फडणवीस साहेबांच्या पासून ते वेगवेगळे जे भाजपचे जे नेते होते त्यांची जर भाषणं काढून बघितली सोलापुराच्या संदर्भातली, तर त्यांच्या भाषणामध्ये सातत्याने हे येत होतं की काँग्रेसनी कशा पद्धतीने सोलापूरला डावललं, सोलापूरचा विकास होऊ दिला नाही, विमानसेवा कशी सुरळीत सुरू होऊ दिली नाही, वगैरे 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 वगैरे. इथली औद्योगिक विकास हा कसा ढासळत गेला, इथला व्यापारी टक्का कसा ढासळत गेला, हे सगळं आवर्जून सांगितलं जात होतं. आणि या सगळ्याला काँग्रेस कशी जबाबदार आहे हे सांगितलं जात होतं, जे की फॅक्ट आहे, ही खरी गोष्ट आहे, वस्तुस्थिती आहे. सोलापूरच्या ऱ्हासाला तत्कालीन काँग्रेस सरकार जबाबदार होती, अगदी सत्य आहे. पण 14 पासून पुढे 19 पर्यंत 5 वर्ष भाजपच्या हातात सत्ता होती. नंतर उबाठा सरकारचा 2.5 वर्षाचा महाआघाडीचा तो काळ जर सोडला तर 19 नंतर पुढची आता शेवटची 2.5 वर्ष ही पुन्हा एकदा शिंदे सरकार, शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार होतं आणि मग पुढे अजितदादा पवार त्याला जोडले गेले. म्हणजे ती एक 2-2.5 वर्ष मिळाली. म्हणजे टोटल पाहिलं तर 7.5 वर्ष ही भाजप सत्तेत आहे, 14 पासून 24 पर्यंत. त्या काळामध्ये विमानसेवा सुरू करायला तर 2024चा अखेर का उजाडतोय. आणि आजची बातमी आहे की आता तर जो मुहूर्त ठरलेला होता डिसेंबरामध्ये विमानं सुरू होणार, उड्डाण घेणार, आणि मोजून 4 ठिकाणं त्यांनी जाहीर केली होती. कुठे? गोवा, मुंबई, अजून काय हैदराबाद आणि तिरुपती बहुतेक आणि बंगळुरू. पहिल्या टप्प्यात फक्त ही 4 ठिकाणं
सिलेक्ट करण्यात आले, सोलापूर पासून विमान उड्डाण. पण त्याला जी तारीख दिली होती बहुतेक 26 का 23 काहीतरी नोव्हेंबरची, ती आता तारीख आता पुढे ढकलली आहे. का? कारण आता फॉग प्रचंड आहे हवेत, प्रचंड थंडी आहे. झालं म्हणजे आता 24चं मुहूर्त बारगळला, टळला. म्हणजे आता सगळ्या गोष्टी अनुकूल जुळून कशाबशा यायला लागल्या तर निसर्गाने पण साथ नाही दिली सोलापूरला. पण पॉइंट हा आहे की 24 साल का उजाडावं लागलं? तुमच्याकडे 7.5 वर्ष होती ना. तुम्ही शेवटी फिरून फिरून प्रत्येक जण काय करतो, इथल्या स्थानिक समस्या, इथे असलेली ती कुठली त्या कारखान्याची ती चिमणी, मग इथले गटतट, इथले वादविवाद, इथले संघर्ष, इंटरनल स्थानिक प्रॉब्लेम, ही ना पाद्रीकरण आहेत मित्रांनो, अतिशय पाद्रीकरण आहेत. कारण माझा दावा आहे, असा कुठला मानवी समूह आहे जिथे राजकारण नाही, जिथे गटबाजी नाही, जिथे इंटरनल स्थानिक प्रॉब्लेम, स्थानिक समस्या नाहीत. मी जिल्हा नाहीच, मी म्हणतो अगदी एखाद्या शाळेतला एक वर्ग सांगा जिथे राजकारण चालत नाही, जिथे गटबाजी नसते, जिथे 2 डोकी एकत्र येतात तिथे राजकारण असतं, तिथे गटबाजी ही असतेच. दावा आहे माझा हा. मग मला एक सांगा मित्रांनो, मुंबईत काय गटबाजी नसते? प्रचंड गटबाजी आहे. तिथे तर माफिया राज आहे की, होतं ना पूर्वी, गँगवॉर चालत होते. पण म्हणून काही तिथला विकास व्हायचा थांबला? केला ना विकास. जे कुठले पक्षाची सरकार तिथे आली त्यांनी काही तिथला विकास वेठीला नाही धरला. नागपुरात काय कमी गटबाजी आहे का आजही? असं आहे का तिथे सगळे जण एकोप्याने विचार करतायत वगैरे? असं काही नसतं. गटबाजी प्रत्येक ठिकाणी असते. मग तिथला विकास कसा काय होतो? तिथला विकास कसा होतो? संभाजीनगरचा कसा काय होतो विकास? मागून येऊन पुढे गेलं ते सोलापूरच्या. ते काय सगळे तिथे एकत्र आले वगैरे, ते नुसतं सांगायच्या बोलायच्या गप्पा असतात. गटबाजी तिथे पण आहे जबरदस्त. तिथे तर खून माऱ्या जबरदस्त होतात. का बरं पुढे गेलं ते? काय एवढा विकास तिथे होतो? मराठवाड्यातली कितीतरी आहेत उदाहरणं. लातूर सारखी शहरं, धाराशिव सारखी शहरं लिटरली मागून येऊन पुढे गेली आहेत सोलापूरच्या. प्रचंड गटबाजी तिथे पण आहे. का विकास होऊ शकतो? मित्रांनो, इथे एकच आणि एकच उत्तर आहे, ते म्हणजे त्या जिल्ह्यातल्या स्थानिक नेतृत्वाला बळ देणं. आणि जर पक्षश्रेष्ठी जर ते बळ देत नसतील तर त्या स्थानिक नेतृत्वानी बळ हिरावून घेणं. याशिवाय विकास होत नसतो. गटबाजी ही राहणार आहे, प्रत्येक ठिकाणी गटबाजी राहणार आहे, प्रत्येक ठिकाणी कुठली ना कुठली स्थानिक समस्या असणारच आहे. पण त्या सगळ्यावरती मात करून उरतं ते म्हणजे असतं नेतृत्व. ते त्या ठिकाणचं जे स्थानिक नेतृत्व असतं, ते स्थानिक नेतृत्व जोपर्यंत गोष्ट मनावर घेत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी भिकेचा तुकडा टाकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. जर नागपूरचा विकास आज होतो आहे, विदर्भाचा विकास जर होतो आहे, तर त्यामागे कारणीभूत आहे तिथलं नेतृत्व. गडकरींचं नेतृत्व असेल आणि त्यानंतरचं फडणवीसांचं नेतृत्व असेल. तिथं सुद्धा भाजपमध्ये गटबाजी आहे, नाही असं नाही. पण सातत्याने कुठल्याही गटाचा तिथं नेता आला तरी तो प्रायोरिटी लिस्टवरती काय कुठली गोष्ट घेतो तर ते म्हणजे नागपूरचा विकास. त्यानंतरचा प्राधान्यक्रम म्हणजे विदर्भातल्या इतर जिल्ह्यांचा विकास. तो विकास नाही ते अडवून धरत. हीच गोष्ट आहे. जर हे पक्षश्रेष्ठी सोलापूरला गृहीत धरत असतील, सोलापूरच्या विकासाला वेठीस धरत असतील आणि इथला विकास रोखून धरत असतील आणि त्याच्यासाठी कारण देत असतील की इथली स्थानिक गटबाजी, सोलापूरची स्थानिक गटबाजी, हीच भाषा पूर्वी काँग्रेसींची होती. काँग्रेसच्या काळामध्ये, काँग्रेसची जेव्हा सत्ता महाराष्ट्रात चालायची त्याही काळामध्ये सोलापूरच्या काँग्रेसमध्ये गटबाजी होती. आणि तेच कारण तेव्हा वरचे बसलेले सांगायचे सोलापूरचा विकास होऊ शकत नाही कारण तिथे काँग्रेस अंतर्गत जी सोलापूरच्या काँग्रेस अंतर्गतची जी गटबाजी आहे ते कारण आहे. आज भाजपचे पक्षश्रेष्ठी जे मुंबईत बसलेले असतात ते नेमकं हेच सांगतात, सोलापूरच्या भाजपमध्ये असलेली गटबाजी. याला काही अर्थ नाहीये. मला स्पष्ट दिसतंय ते म्हणजे इतर जिल्ह्यांना स्वतःची रेष मोठी करायची आणि त्यासाठी सोलापूरची रेष छोटी करायची. एक साधं उदाहरण आहे. सोलापूरची टेक्सटाईल इंडस्ट्री मगाशी मी म्हणालो खूप टॉपला होती. बाकी सोडा, पूर्वी एक चॅनल होता बातम्या देणारा, दूरदर्शन, आणि त्याच्यात
मराठी बातम्यांच्यासाठी संध्याकाळचा जो स्लॉट होता त्यावेळेला सगळ्यात शेवटी जे हवामान सांगितलं जायचं त्याच्यामध्ये मुंबईचा पहिला क्रमांक असायचा, कुठल्या शहराचं तापमान किती हे सांगताना, आणि त्याच्या 4-5व्या नंबरला सोलापूरचं सांगितलं जायचं नाव. आता 10व्या-11व्या नंबरला सोलापूरचं तापमान सांगितलं जातं इतर खासगी चॅनल्सवरती. इतकी खाली घसरण झाली सोलापूरची. एक मीटर आहे हा, नुसता साधा मीटर आहे हा. इथली जी औद्योगिकीकरणाची जी ढासळती अवस्था जी झालेली आहे, इथे टेक्सटाईल इंडस्ट्री जी ऑलमोस्ट अशी काय मेटाकुटीला आली आहे, व्हेंटिलेटरवर गेलेली आहे, याचा डायरेक्टली फायदा कोणाला होतोय? भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या इतर जे टेक्सटाईलचे जे सेंटर्स निर्माण झालेले आहेत ना विदर्भातलं. येस मित्रांनो, अलीकडे विदर्भात नागपूर अमरावती साईडला टेक्सटाईल खूप मोठ्या प्रमाणात मार्केट निर्माण झालेलं आहे. मार्केट नाही, इंडस्ट्री. आणि त्याला पूर्ण सरकारकडून बढावा मिळतोय, खूप मोठ्या प्रमाणात उत्तेजन दिलं जात आहे. म्हणजे तुम्हाला भीती आहे का की पुन्हा एकदा सोलापूरला जर का रिव्हाइव्ह केलं, सोलापूरची टेक्सटाईल इंडस्ट्री जर रिव्हाइव्ह केली तर त्याच्यानी नागपूर अमरावतीला पुन्हा एकदा फटका बसेल असं वाटतंय का? ही भीती आहे का? एक लक्षात घ्या, सोलापूरचा विकास काही फक्त टेक्सटाईलवरती अवलंबून नाहीये. अख्ख्या महाराष्ट्राची दैवत सगळी सोलापूरच्या अवतीभोवती आहेत, एवढं लक्षात घ्या. बाकी कुठल्या गोष्टी चालल्या नाहीत ना तर इथल्या टुरिझमनी सोलापूर तरुण जाईल, एवढं लक्षात ठेवा. किती छान प्लॅन करता आला असता, सोलापूरला एक टुरिझम हब बनवता आलं असतं. 18-20 तीर्थक्षेत्र वेगवेगळी सोलापूरच्या पंचक्रोशीत, ज्याला आपण कल्चरल किंवा स्पिरिच्युअल टुरिझम म्हणू शकतो, असं एक मोठं केंद्र बनू शकतं. देशात अव्वल इतकं जबरदस्त तीर्थक्षेत्रांचं टुरिझम करता येऊ शकतं. पण ती मार्केटिंग व्हिजन आमच्या सत्ताधाऱ्यांच्याकडे का नाही? सोलापूरला ऐतिहासिक दृष्ट्या ज्याला आपण म्हणतो दळणवळणाच्या ह्याच्यातलं एक सगळ्यात मोठं गेटवे असं म्हटलं जातं. अगदी मुघल काळापासून किंवा मध्य जो काळ आहे, काय म्हणतात त्याला, डार्क एजेस, मध्ययुगीन काळ, त्या मध्ययुगीन काळापासून सुद्धा जो ट्रान्सपोर्ट होत होता उत्तर भारत आणि दक्षिण भारत, तो व्हायचा व्हाया सोलापूर मार्गे होत होता. अजूनही तो होतो. नॉर्थ मधून येणारा सगळा माल जर सप्लाय व्हायचा असेल खाली बंगळुरू पर्यंत, केरळ पर्यंत किंवा खाली तिकडे हैदराबाद पर्यंत, तर तो व्हाया सोलापूरच जातो. आता ते वेगवेगळे कुठून कुठून समृद्धी आणि हे ते सगळे मार्ग बनलेले आहेत, ज्यामुळे तुम्हाला सोलापूरला बायपास करता यायला लागलेलं आहे. पण तरीही सोलापूरचं स्थान फार महत्वाचं आहे ट्रान्सपोर्टेशन मध्ये आजही. तर दळणवळणाच्या सोयी सुविधांनी युक्त अशा पद्धतीने सोलापूरला जर का ट्रान्सपोर्ट हब जर का बनवलं असतं या गेल्या 7.5 वर्षात, सोलापूर कुठल्या कुठे पोहोचलं असतं. हे सगळं ओळखून विमान सेवा जर का 2014, 15, 16च्या आसपास जर का अद्ययावत सुरू झाली असती, मी म्हणतो सर्वसामान्यांनी यातायात करण्याची सोयी सुविधा तुम्ही तेव्हा नसती जरी सुरू केली, पण निदान इम्पोर्ट एक्सपोर्ट ह्याच्यासाठीची विमानं ती जरी तुम्ही सुरू केली असती औद्योगिक मालाच्या ने-आणीच्या साठी, तरीही खूप चाललं असतं. पण तेही नाही केलं. सोलापूर अतिशय सपाट आहे. क्वचित कुठेतरी एखादी टेकडी असेल या जिल्ह्यात. या सपाट गोष्टींचा उपयोग किती करता आला असता, भारताच्या लष्कराच्या साठी म्हणून करण्यासारखा आहे. पण त्याचं महत्व ओळखायला पाहिजे ना. ब्रिटिशांनी पुण्याचं महत्व ओळखलं, त्यांनी त्याला सदर्न कमांड करून टाकलं पुण्याला. सदर्न कमांडचं हेडक्वार्टर आहे पुणे. तिथं एअरफोर्सचा बेस पण आहे पुण्याला, आणि उत्तर कर्नाटकमध्ये बिदरला सुद्धा एअरफोर्सचा बेस आहे. या दोन्हीच्या मध्ये सोलापूर आहे. सोलापूरचं स्ट्रॅटेजिक महत्व समजून घ्यायला पाहिजे. कुणाच्या ध्यानात नाही आलंय का काय? सोलापूरचं स्ट्रॅटेजिक महत्व फार जबरदस्त आहे, फिनॉमिनल आहे. सोलापूर शहरात ऑलमोस्ट एकही नदी नाहीये शहरातून वाहणारी. एखादा कुठला तरी नाला बिला आहे. पुणे कसं नद्यांचं शहर आहे.
मी एक वर्स्ट केस सिनारिओ सांगतो, कारण वर्स्ट केस सिनारिओचा विचार नेहमीच करायला पाहिजे नगर रचनेचा विचार करताना. तुम्हाला पुण्याला जर गुडघ्यावर आणायचं असेल, भारताचे जे कोणी शत्रू असतील त्यांच्या दृष्टीने विचार केला तर पुण्याला गुडघ्यावर आणणं खूप सोपं आहे, मुंबईला गुडघ्यावर आणणं खूप सोपं आहे. कारण इथे पूल आहेत पुणे आणि मुंबईला. पुलांना टार्गेट केलं की ही शहरं गबगार होतात. सोलापूरमध्ये असा पूलच नाहीये, कारण खालून वाहणारी नदीच नाहीये. ज्या काही नद्या आहेत त्या अवतीभोवती आहेत, जिल्ह्यात आहेत, पण सिटीत नाहीये, सोलापूर सिटीत नाहीयेत. त्या दृष्टीने सोलापूर एक सपाट स्ट्रॅटेजिकली इथे प्लॅन्ड विकास करणं अतिशय शक्य आहे. इथल्या गटबाजीवरती मार्ग कसा काढायचा, नेत्यांच्याकडे सगळे मार्ग असतात. आणि अशी कुठली समस्या आहे हो जगातली जी आज नरेंद्र मोदींनी फडणवीसांनी सोडवली नाही. फडणवीस तर एकदम शातीर दिमाग आहेत, आपल्याला माहिती आहे. मग त्यांनी जर मनावर घेतलं असतं तर सोलापूरच्या समस्या, इथल्या स्थानिक गटबाजीच्या समस्या त्या काही इतक्या भयंकर आहेत का हो की त्या फडणवीसांना पण सुटू नयेत. पण मनात असेल सोडवावं तर सुटतील ना गोष्टी. त्यामुळे आता खरंच असं वाटायला लागलेलं आहे की कोणीच बाहेरून डॉक्टर येऊन तुम्हाला सुधारणार नाहीये. सोलापुरी मनुष्य स्वतः जोपर्यंत मनावर घेणार नाही तोपर्यंत सोलापूरच्या समस्या सुटणार नाहीत. त्याच्यामुळे नाहीये ना राज्यमंत्रीपद दिलेलं, नाहीये ना मंत्रीपद दिलेलं, चांगली गोष्ट आहे. नाही ना पालकमंत्रीपद दिलंय, अतिउत्तम. मी म्हणतो ठासली गेली पाहिजे सोलापूरकरांची, कुठेतरी आग लागली पेटली पाहिजे सोलापूरकरांच्या मनामध्ये. सोलापूरकरांनी मनावर घ्यायलाच पाहिजे की आता फालतू पदं नकोतच. आता नको पालकमंत्रीपद, नको राज्यमंत्रीपद, नको मंत्रीपद, आणि नको ते कॅबिनेट मंत्रीपद सुद्धा. आता डायरेक्ट मुख्यमंत्रीपद, थेट मुख्यमंत्रीपद असा निश्चय सोलापूरकरांनी करायला पाहिजे. तोपर्यंत सोलापूरचा विकासच होणार नाहीये कदाचित. सोलापुरी व्यक्तीलाच मुख्यमंत्री करायचंय पुढच्या वेळेला असा एक निश्चय करा. पण हे ना उपलब्ध नेत्यांमधूनच कुणाला तरी एकाला मुख्यमंत्री करा, तसलं फालतूगिरी नको. त्या ताकदीचा, त्या तोडीचा नेता तुम्ही आधी तयार करा. आधी इतरांच्या रेषा छोट्या करून नको. कुणाला बोंबलून सांगायची गरज पण नाही. असं एक जबरदस्त नेतृत्व निर्माण करायला पाहिजे सोलापूरकरांनी की बाकीच्यांनी ऑटोमॅटिकली नतमस्तकच व्हावं त्या व्यक्तीच्या पुढे आणि मान्यच करावं की येस, या व्यक्तीच्या पेक्षा बेस्ट दुसरा नेता कुणी नाही, यालाच केला पाहिजे, यालाच मुख्यमंत्री केला पाहिजे. अशा ताकदीचं नेतृत्व सोलापूरकरांनी तयार केलं पाहिजे. आशा करूया की भविष्यात तसं नेतृत्व उदयाला येईल, तसं नेतृत्व एस्टॅब्लिश होईल आणि कदाचित सोलापुरी नेत्याच्याकडे मुख्यमंत्री पद येईल आणि मग तरी कदाचित सोलापूरचा विकास होईल अशी आशा करू. व्हिडिओ इथेच थांबवतो. तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये जरूर लिहून कळवा. लवकरच पुढचा एक व्हिडिओ पण जरूर घेऊन येईन. त्यावेळेला आपण दुसऱ्या एका विषयावरती चर्चा करू. तोपर्यंत मला रजा द्या. बघत राहा सेंटर स्पॉट. विषय आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सेंटर स्पॉटला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.